आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आता माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये कोण आहे माहितीये? हॅलो नाशिक, दिस इज डॉक्टर पल्लवी. आणि तुमच्या शरीरासोबतच तुमचं मन, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा ही व्यवस्थित राहावं हे माझा सातत्याने प्रयत्न असतो आणि तोच मी आत्ताही करते आहे. अँड थँक्यू सतरंगी रुचा फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. सो मला एक सांगा की आज तुम्ही आमच्यासाठी काय घेऊन आलेला आहात? येस, स्विच वर्ड्स. आय टेल एकदम सिम्पल साधे स्विच वर्ड म्हणजे वन वर्ड अफर्मेशन किंवा ऊर्जा पॉवर पॅक्ड असलेले वर्ड्स असतात जे आपल्याला डेफिनेटली रिझल्ट देऊ शकतात. एक स्विच वर्ड आहे जो मी नेहमी वापरलेला आहे, तो म्हणजे अटेन्शन. ओके. सो अटेन्शन हा स्विच वर्ड कधी वापरायचा जेव्हा आपल्याला असं जाणवतं की अरे मी इथे असायला पाहिजे आणि माझं मन इकडे तिकडे का जाते. ओके. सो वेन एव्हर आय फील की अरे मी आता फोकस्ड राहायला पाहिजे, हे माझ्याकडनं करणं आहे, तर मी फक्त मनातल्या मनात स्वतःला म्हणते अटेन्शन आणि मग मी स्टार्ट करते जे करायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मी पेशंट्सशी बोलते आहे आणि त्यांनी काहीतरी सांगितल्यावर मला दुसरा विचार येतो मनात आणि मग माझं मन तिकडे जातं आणि देन आय एम नॉट विथ देम. सो असं जेव्हा मला जाणवतं देन ऑल्सो आय से की ओके सॉरी, शेअर बॅक अँड देन आय से अटेन्शन. सो जर तुम्ही कुठल्या क्लासमध्ये असाल, तुम्ही शिकताय, टीचर काहीतरी सांगते आणि तुम्हाला असं वाटतंय की अरे माझं मन भरकटताना इथे पाहिजे, जस्ट टेल युअरसेल्फ अटेन्शन अँड जस्ट बी देअर. डॉक्टर पल्लवी कासलीवाल देशपांडे, ज्या की इमोशनल हिलर आहेत, प्राणिक हिलर आहेत आणि त्या आपल्याला स्विच वर्ड्स सांगतायत. अजून स्विच वर्ड्स आहेत काही सिम्पल देते. जिनियसही तुम्ही तुमच्या बुकवर लिहून ठेवू शकतात. सेकंड इज स्लो, लिसन, केअर, जज. स्लो, लिसन, केअर, जज. याने तुम्ही जे ऐकताय ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब करू शकाल, जे वाचताय ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब करू शकाल आणि आपोआपच तुमचा रिझल्ट बेटर होईल कारण ते रिटेनही होईल. सो अटेन्शन जेव्हा तुम्हाला फोकस करायचं आहे आणि स्लो, लिसन, केअर, जज जेव्हा तुम्ही अभ्यास तुम्हाला व्यवस्थित आपल्या लक्षात राहायला पाहिजे. सो तुम्हाला चॅन्ट करायला वेळ नसेल, तुम्ही आत्ताच लिहून घ्या आणि तुमच्या प्रत्येक बुकवर ते लिहून ठेवा. आपोआप ते ऊर्जा काम करणार आहे. हो, परीक्षेच्या वेळा अभ्यास करताना कुठल्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवायला हव्यात? ऐका. शरीर व्यवस्थित पाहिजे. अभ्यास करताना सुद्धा टेक केअर ऑफ युअर पोश्चर. असं कसंही झोपून आडवं, यू हॅव टू रिस्पेक्ट व्हॉट यू आर डुईंग. सो पोश्चर व्यवस्थित ठेवा. टेबल चेअरवर छान बसून व्यवस्थित अभ्यास करा. सिट टॉल. जेव्हा आपण टॉल बसतो ना तेव्हा आपोआपच यू फील मोर कॉन्फिडेंट आणि जेव्हा आपण असे स्लाउच्ड बसतो ना असं वाकून, तेव्हा आपोआपच आपला कॉन्फिडन्सही लो होतो. सो पोश्चर व्यवस्थित ठेवा. चेहऱ्यावर स्माईल इवन अभ्यास करताना ठेवा. जे काही तुम्ही वाचताय ते सुद्धा क्युरिओसिटीने वाचा, कारण जर मी इंटरेस्टने वाचलं असेल ना तर ते मला लिहिताना आठवेल, पण जर मी भीतीपोटी वाचलं असेल तर ते आणखी आठवणार नाही. सो बिफोर युअर एक्झॅम डू लिटल बिट ऑफ डिक्लटरिंग. आणि बऱ्याच जणांना प्रेयर म्हणायची सवय असते. डेफिनेटली आय ऑल्सो बिलीव्ह इन प्रेयर्स, चॅन्टिंग. सो तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याप्रमाणे तुम्ही जे काही शिकला आहात ऑफकोर्स इनवोक टू द गॉड, प्रे. पण भीतीपोटी प्रे केलं तर ते आपल्याला रिझल्ट देणार नाही. सो प्रेयरमध्ये सुद्धा तुम्ही थँक्यूचा भाव ठेवा, फेथ ठेवा की अरे बाबा मी जे काही वाचलं आहे ते मला आठवेल आणि मी ते बरोबर एक्सप्रेस करू शकेल. सो हा सगळ्यात मेन मी त्याला म्हणते इट इज ऑल केमिकल लोचा. सगळा मन आणि भावना आणि विचारांचा खेळ आहे आणि त्याला जर आपण प्रॉपरली हँडल करू शकलो तर डेफिनेटली 80% वर्क डन, वेदर यू आर स्टडिंग और वेदर यू आर रायटिंग युअर एक्झाम. So just take care of your thoughts, your emotions and your mind. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सो या टेक्निक्स तुम्ही जरूर करून बघा आणि तुमच्या परीक्षांसाठी ऑल दी व्हेरी बेस्ट.